ठीक आहे. आता समोर लक्ष द्या रे, बोलू नका. तर आपण काय करायला लागलोय, दररोज 2-2 आपले फाईल. काल झालेले आपले कोण 2 झाले. आता पुढचे नेक्स्ट जे 2 आहेत आज आपण ते पाहणार आहोत. काल झालेलं आपलं प्लॅटी हेल्मेंथिस ॲस्केल्मेंथिस झालेलं आहे, चपट्या क्रमी आणि गोलक्रमी. त्याच्यामध्ये मला वाटतं ते प्रश्नापर्यंत आलो होतो बघा. हा इथं पहिला झालेला प्रश्न. आता हा जो क्वेश्चन आहे आपल्या डेली लाईफशी संबंधित आहे. आपल्याला माहिती आहे, साधा उगो प्रश्न. पोटामध्ये जंत लहान मुलांच्या होतात बघा पोटामध्ये, ते प्राणी आहेत. मग कसले आहेत ते? परजीवी आहेत. पोटामध्ये जातात आणि मग उलट्या जुलाब वगैरे चालू होते. मग ते पोटामधलं काय शोषण करून घेतात, न्यूट्रिशन आपले आपण जे खातोय अन्न. ते एक प्रकारचे काय प्राणीच आहेत. कसले आहेत? गोलक्रमीचे आहेत. त्याचा संसर्ग होऊन म्हणून आपण काय करायचं गोलक्रमीचा? आता 3 टप्प्यामध्ये सांगितले बघा. एक पोटातल्या जंतासाठी, दुसरा हत्तीपाय रोगाचा जंत, परत वनस्पतींना सुद्धा संसर्ग होतोय आज. गोलक्रमी जे असतात काय करतात, त्या गोलक्रमी मातीमध्ये असतात या. मग ते काय मुळांना डायरेक्ट काय पोखरतात. मुळामध्ये एंट्री झाली त्यांची, मुळा काय होतात अगोदर वाळ्या चालू होतात आणि मूळ जशी जशी वाढल पूर्ण झाडच काय होतं ते पुन्हा वाळून जाते. मग बघा बऱ्याचशा ठिकाणी काही वेळा असं झाले, मग ते बुरशीनाशकाची फवारणी जमिनीमध्ये, परत काय पिकं वारंवार एकच पिकं घेतोय, मग क्रॉप रोटेशन करावं लागतं, पिकं बदलावे लागतात. त्याच्यामुळे काय होणार आहे, ते जी जनता आहेत त्यांचे ते मरून जाणार. पण रोग प्रतिकारक पिकं अशी पिकं काही असतात की जे काय त्या रोगाला बळी पडत नाहीत. कोणत्या? या बुरशी टाईपच्या, या क्रमीच्या, त्यांना काही फरक पडत नाही. मुळ्या काय धष्टपुष्ट असतात आणि त्याच्यामुळे ते जरी कुरतडू शकत नाहीत किंवा त्याच्या जवळच जात नाहीत. ह्या जे कृमी आहेत, हे जे प्राणी आहेत ते तिकडे जातच नाहीत. तशी पिकं घ्यायला पाहिजे ते वाढल्यानंतर. असं बरंच आहे. आता सिक्वेन्सनं जाऊया आपण. पोटातील जंत यांचा संसर्ग कशा पद्धतीने होतो आणि तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची तिघाचं सांगायचे आपल्याला. आता पोटामध्ये जंत हे जे आहेत, आपलं दूषित अन्न, दूषित पाणी आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर हे जंताची एंट्री होते आपल्या शरीरामध्ये सुद्धा. मग हे पोटामध्ये गेले, राऊंड वर्म म्हणतो आपण त्याला. पोटामध्ये गेल्यानंतर काय होतंय, तिथं ते वाढायला चालू होतात. मग आपल्याला काय जुलाब उलट्या चालू होते. मग त्यावेळेस काय करतो आपण, प्रत्येक वेळी आपण हात स्वच्छ धुतले पाहिजेत जेवणाच्या अगोदर आणि 2 नंबर 1 नंबरला जाऊन आल्यानंतर, स्वच्छानंतर सुद्धा. परत शौचालयाचा वापर करायला पाहिजे, कारण हे जे जंत आहेत ते कुठं त्या ठिकाणी आपल्या विष्ठेवरती असतात आणि तेच पुन्हा आपल्या पोटामध्ये एंट्री घेतात बऱ्याचशा माध्यमातून. परत उघड्यावरचं खाल्ल्यामुळे सुद्धा ते जंत येणार आहेत. मग हे होऊच नये म्हणून काय काळजी घ्यायची आहे, स्वच्छता ठेवायची आहे, हात वारंवार धुवायचे आहेत. परत जंतनाशकाच्या जे काही औषध आहेत ते घेतली पाहिजेत वेळोवेळी. लस्सी वगैरे असतात, जंताच्या गोळ्या असतात, लहान मुलांना दिले जातात. माती वगैरे खातात बघा ते मुलं, मग ती जंत कुठं राहतात? मातीमध्ये आहेत. मातीमधले कुठे येतात? जिथं उघडं आपण अन्न पदार्थ करतोय ते टाळायचे खाणं, तिथून आपली एंट्री कुठे शरीरामध्ये होते खाल्ल्यानंतर. आणि मग पुन्हा जंताचा त्रास चालू होते आपला आणि ती वाढायला लागतील पुन्हा पोटामध्ये गेल्यानंतर या गोलक्रमी. त्याच्यामुळे आपण ते काय टाळायचं आहे, स्वच्छता ठेवायची आहे, जंतनाशकाची फवारणी करायची आहे. त्यांचं काय राहणारच नाहीत. त्याचा उपाय हा असेल. पुढे जे आहे हत्ती पाय रोगाचा जंत, हा एक सुद्धा एक जंताचा प्रकार आहे. क्युलेक्स नावाची एक डास आहे. ते डास चावला की हा हत्ती पाय रोगाचा आपल्या शरीराच्या सेल वाट आतमध्ये एंट्री करते रक्तामधून आणि तिथं काय होतं, ते ब्लॉकेज करते. मग एकदा तर हा जंत तिथे गेले, मग तिथं काय कॉलनी बनवायला चालू होते, वसाहती करायला. तिथं वाढते, संख्या वाढते, अंडी देते ते. आणि त्या जंताची अंडी एवढी होत्यात की मग ते पूर्ण पायामध्ये काय होतंय, गाठी यायला चालू होते. आणि पाय सुजतोय. वेळप्रसंगी शस्त्रक्रिया सुद्धा करावी लागते, पाय निकामी होतोय, काढावा लागतोय. मग हत्ती रोग होऊच नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, तर ह्याचं काय जे पॅथोजिन्स आहेत, रोगवाहक जंत आहेत, हे कुठून यायला लागल्यात, यांचे किटाणू वगैरे जंत कुठून यायला लागल्यात, तर हे जे आहेत आपल्या डास कुठं असतात, टायर दुर्गंधी आहे जिथं, कूलरचं पाणी जास्त दिवस ठेवलोय म्हणजे भरपूर दिवस प्रमाण पाण्यामध्येच यांची वाढ होत असते. मग ते पाणी ठेवणे. परत अन्नपदार्थाची स्वच्छता ठेवा किंवा भाज्या वगैरे धुवूनच घ्यायच्यात आपल्याला, न धुतलेल्या भाज्या त्याच्यामधून ते जंत येणार आहेत. मग ते आपल्या बॉडी वाट
आतमध्ये गेली, एंट्री केली की मग डायरेक्ट रक्तामध्ये मिसळतात आणि आपल्या जे लसिका असतात आपल्या आतमध्ये, कॅपलरी, व्हेन, शिरा, धमन्या, लसिका एक प्रकार आहे त्याच्यामध्ये. त्या लसिका काय करतात, आतमध्ये जाऊन पॅकच करून ठेवतात, म्हणून तो पाय जाड होतो बघा हत्तीसारखा. मग ते हत्ती रोग झाला म्हणतात. मग होऊ नये म्हणून काय करायचे आहे, स्वच्छता ठेवायची आहे. पाणी जिथं जिथं साचून राहते, कुंड्या असतील, कूलर असेल, तुमच्या डबके वगैरे राहते घराच्या शेजारी, ते असेल, त्याच्यामध्ये ते डास येतात आणि मग आपल्याला दंश करतील, अन्नवाटे जातील आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या त्या हत्ती रोगाची लागण होईल आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागतील. आलं का लक्षामध्ये? त्याच्यासाठी जे आहे आपण काय करायचे, ते जे काही वस्तू येतात ज्याच्यामधून डास यायला लागल्यात, परत कॉईल वगैरे वापरा, मच्छरदानीचा वापर करा. बरंच याच्यामध्ये लिहिता येणार आपल्याला, म्हणजे डासापासून यायला लागल्या क्युलेक्स नावाच्या. मग डासच होऊ नये हे काळजी घेतली. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, आहे का नाही? रोग होऊ नये म्हणून काळजी घ्या. झाल्यानंतर मग ट्रीटमेंट तर आहेत, पण प्रिव्हेन्शन घेणं अतिशय महत्वाचं. होऊच द्यायचं नाही रोग. लसीकरण तर आहेच त्याच्यावरती, पण मच्छरदाणी वापरा, डासांपासून संरक्षण राहा, क्रीम लावा, या पद्धतीचे ट्रीटमेंट त्याच्यावरती आपण होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. पुढे वनस्पतींना संसर्ग करणारे जंत, आता सांगितलं आपण, जे काही मातीमध्ये असतात हे जंत मातीद्वारे कुठे येतात, मुळांवरती अटॅक करतात आणि मुळांमध्ये शिरले का एकदा, मुळामधलं जे अन्न ग्रहण करतात सगळं तेच करतात आणि मुळा काय होतात, मुळाचं सगळं वाळायला चालू होतं, पूर्ण प्लांटच. मग ते आपण काढून टाकतो बघा शेतामधून, एकाची लागण दुसऱ्याला सुद्धा होत असते. त्याच्यावरती उपाय म्हणून काय, जे संसर्ग बाधित झालेलं झाड आहे, रोपट आहे, ते उपडून टाकतोय. पण ती पद्धत काय, भरपूर मोठ्या क्षेत्रावर, थोडं क्षेत्र असेल, अर्धा एकर, त्याच्यामध्ये उपसू शकतो आपण. पण 10-10 एकर मोठ्या प्रमाणावर जर असेल शेती, पण ती शक्य आहे का? नाही. मग फवारणी करावी लागेल त्या जंतनाशकाची, बुरशीनाशकाची, पिकं वारंवार बदलावी लागतील, रोटेशन घ्यावं लागेल. अशा पद्धतीची त्याच्यावरती ट्रीटमेंट आहेत. परीक्षेत जर प्रश्न आला, तिन्हीचं लिहायचं आहे, काय उपाय करायचे आहे, संसर्ग कशाच्या माध्यमातून होतोय. का म्हणाला बजरंग? ऊस, ते ऊस जरा हार्ड आहे, ऊसाच्या मुळाला तेवढं होत नाही, ते वरी रोग पडते, ते बुरशी हे मुळा कातरते, जमिनीमध्ये राहते. हे जे आपला गोलक्रम येतात, मुळा कशा असतात, लहान रोपांच्या नाजूक असतात, लगेच ते आतमध्ये एंट्री करतात. ऊसाला काय होत नाही, ऊस 2-2, 3-3 वर्ष राहतात, मुळा त्याच्या स्ट्रॉंग राहतात, रिजिड बॉडी, टणक असतात. मग त्यांना काय ते काहीच करू शकत नाहीत. मग तशा पद्धतीची पिकं घ्यायच्यात, वाढ जर झाली आतमध्ये तर तसे रोटेशन बदलायचे. काही वेळा ऊस घ्यायचे आहे, काही वेळाला वेगळे पिकं घ्यायचे आहे, प्रत्येक वेळा एकच पीक घ्यायचं नाही, जे की त्याला बाधित होईल आणि त्यांचं प्रमाण वाढेल. रोटेशन बदललं, वारंवार वेगवेगळे पिकं घेतलं की मग ती कातरणार नाही, कुरतडणार नाही, त्याची कॅपॅसिटी सुद्धा वाढेल मातीची. आलं का लक्षामध्ये? एवढं लिहायचं आहे. हे झालेलं आहे आपलं. आता पुढचे जे प्राणी आपला संघ आहे, फायलम ॲनेलिडा, वलयी प्राणी. आता ते लिहा तुम्ही बघा घरी गेल्यावर, 2 प्रश्न लक्षात ठेवून सोप्या भाषेमध्ये. आपण जर इथंच लिहत बसलो तर बराच वेळ जाणार आहे, त्याच्यामुळे फक्त समजून घ्या. ओके ओके. बाकी केमिकल आहेत म्हण, गुड नाईट आहे म्हण, ब्रँड भरपूर आहेत. आपला जे वापरायचे ते वापरा, लिक्विड फॉर्म मध्ये मशीन आहे, ते आपली ऑडोमॉस क्रीम असते, ते लावा. ठीक आहे. आता पुढे जे आहे, वलयी प्राणी संघ, फायलम ॲनेलिडा. आता ॲनेलिडा आहे, पहिलं वाक्यच काय सांगते, हे प्राणी लांबट आहेत, दंडाकृती आहेत, त्यांचे कायखंड, खंडीभवन आढळते, म्हणून त्यांना खंडीभूत क्रमी, अजून दुसरं एक नाव आहे. त्या ॲनेलिडालाच आपण अजून एक काय म्हणतो, सेगमेंटेड वर्म्स म्हणतो. जे आपण अर्थवर्म जमिनीमध्ये राहतो म्हणतो, गांडुळाला मध्ये राहते की जमिनीच्या, म्हणून त्याला अर्थवर्म म्हणतो. तसं ह्याला काय, सेगमेंटेड वर्म म्हणायचे, कीटक. वर्म म्हणजे कीटक. मग सेगमेंटेड म्हणजे काय, ज्याचे खंड आहेत, बॉडी कशी आहे, खंडाखंडामध्ये विभागलेली आहे. त्यावेळेस आपण पाहिलं होतं, सगळ्याचे एकत्र क्लासिफिकेशन केलं होतं याच्या अगोदर पारंपरिक पद्धतीमध्ये. त्याच्यामध्ये खंडीभवन कशा पद्धतीचं होतं, गांडोळामध्ये दाखवलं होतं. आता ह्याच्यामध्ये जे आहे, हे जे प्राणी कसे आहेत, खंडीभवन दाखवतात किंवा कायखंड या पद्धतीनुसार यांच्यामध्ये आढळून येतं, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, खंडीभूत क्रमी, सेगमेंटेड वर्म. सेगमेंटेशन, हे बघा हा खंड आहे, हे बघा एकसारखं, इथून असे खंड आहेत, छोटे 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 आहेत का नाही.
भागात सेगमेंटेशन, म्हणून त्याला खंडीभूत क्रमी म्हणतो. पहिला पॉइंट काय, याच आपल्या ॲनेलिडा ग्रुपला, ॲनेलिडा मराठीत वलई प्राणी संघालाच आपण खंडीभूत क्रमी कीटक असं म्हणतो. पुढे काय सांगते, बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात, काही स्वतंत्र आहेत, हे गांडूळ सारखे दुसऱ्याच्या शरीरावरती आहेत का, नाही. आणि काही जे आहेत दुसऱ्याच्या शरीरावरती पण कुठं, बाह्य परजीवी. याच्या अगोदरचे दोन गट कुठे होते, गोलक्रमी आणि आपल्या चपट्या क्रमी आतमध्ये राहत होत्या, प्राण्यांच्या शरीराच्या आतल्या इनर साईडला. आपण त्याला मग काय म्हणलं होतं, आंतरपरजीवी. आता हे जे आहेत इक्टोपॅरासिटिक आहेत, ते होते इंडोपॅरासिटिक आतमध्ये अंतपरजीवी. आता बाह्य परजीवी किंवा बहिर्परजीवी. मग हे जे इक्टोपॅरासिटिक आहेत, काही स्वतंत्रही असतात. स्वतंत्र राहणारे जास्तीत जास्त काय, गोड्या पाण्यामध्ये आणि गांडुळासारखे जमिनीवर राहतात. याच्यामध्ये जे गांडूळ असेल, जळू, परत नेरिस, असे 3 उदाहरणं आहेत त्याचे. पुढे सांगितलेलं आहे हे प्राणी त्रिस्तरीय, म्हणजे यांच्या एम्ब्रियोचा जो स्तर होता, कसे आहेत, 3 लेअर मध्ये आहेत, त्रिस्तरीय आहेत. परत द्विपार्श्व सममिती, आता सममिती आली, त्यांची बॉडी आहे कशी सममित आहे, ज्यावेळेस आपण एका अक्षामधून त्याला कट केलं तर 2 समान भाग होत आहेत एका अक्षामधून, कोणीकडूनही नाही. मग इथून बरोबर एक अँगल पकडावं लागेल, अक्ष पकडावं लागेल, मगच ते काय होणार, सेम 2 पार्ट मध्ये डिव्हाइड होणार आहेत. पुढे म्हणते, आणि सत्य देह गुहा युक्त आहे, बॉडी कॅव्हिटी आहे आता खरी आहे. देहगुहाचे सुद्धा 3 प्रकार होते, खोटी देहगुहा, एक सत्य देहगुहा आणि आभास होणारी, अशा पद्धतीचे 3 प्रकार. हे कसला आपला ॲनेलिडा ग्रुप, वलई प्राणी संघ, देहगुहा असते, द्विपार्श्व सममिती आहे, आणि परत काय सांगितलं, त्रिस्तरी, आतमध्ये जे एम्ब्रियो आहे त्यांचा भ्रूण गर्भामध्ये कसा आहे 3 लेअर आहेत त्यांचे, जनन स्तर एम्ब्रियो मध्ये सुद्धा. परत पुढे सांगते, यांचे प्रचलन होण्यासाठी दृढ रोम किंवा परापाद किंवा चुषक यासारखे अवयव असतात. हे अवयव आहेत, इथं दिलं असेल बघा, परापाद, दृढ रोम. आता ज्यावेळेला आपण हे बघितले असेल, काही प्राण्यांचे असले, हे जे प्राणी आहेत त्यांच्या हे बघा अशा पद्धतीचं, हे काय असतंय, त्यांना चलण्यासाठी मदत करते बघा, हे दृढ रोम म्हणजे केसच असतात ते खाल्ल्या बाजूला. गोम वगैरे बघितल्या का तुम्ही, खाल्ल्या बाजूला असते ते पूर्ण असं केसांचा भाग असतोय, पायच वाटतात ते, मग ते चालण्यासाठी पोहण्यासाठी मदत करते दृढ रोम. परत परापाद म्हणजे पंखासारखा भाग आहे, काही प्राण्यांना तो असतोय परापाद. परत चुषक यासारखे अवयव असतात. प्रचलन म्हणजे काय, लोकोमोशन दाखवण्यासाठी, हालचाल करण्यासाठी किंवा न्यूट्रिशन घेण्यासाठी, पोहण्यासाठी, उडण्यासाठी हे अवयव असतात त्यांना. आलं का लक्षामध्ये. पुढे सांगतोय, यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म, परत काय कातड असते वरती, कातड्याचा लेअर आहे. हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात, दोन्ही आहेत बघा. काही जण काय आहेत, दोन्ही बायसेक्सिवल आहेत आणि एकसेक्सिवल, एकलिंगी सुद्धा असतात. याचे उदाहरण आहेत गांडूळ आहे, जळू, नेरिस. आता जळू जे आहे, पाठीमाग भरपूर प्रमाणात ह्याची चालू होते, जे वात विकार होता त्याच्या, काय करते हे जळू, एक रक्त काय करते, शोषून घेते रक्त, कुणाच्या, आता हे बाह्य परजीवी आहे प्राण्यांच्या शरीरावरती. मग काय केलं जातंय, जिथं सूज आहे किंवा जिथं वात आहे किंवा ज्या व्यक्तीला रक्तदाब जास्त आहे, मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, ह्याला सोडलं जातं त्या अंगावरती, त्या भागावरती ट्रीटमेंट करण्यासाठी. या आयुर्वेदामधली पद्धती आहे पंचकर्म मध्ये. जळू माशासारखाचे प्रकार असतो, गुळगुळीत उगा कीटक आहे, एवढंच राहते छोटं, आपलं जे सरपटणारे गोगलगाय असते का त्या पद्धतीचं. मग हे काय करते, ज्या ज्या भागामध्ये सूज आहे किंवा रक्तक्षय किंवा रक्तदाब जास्त आहे ते शोषून घेते रक्त आणि लेवल करण्याची कॅपॅसिटी आहे या जळूमध्ये. मग ह्याचे आयुर्वेदिक सुद्धा उपयोग आहेत. परत गांडूळ सुद्धा उपयोगीचा आपल्याला आहे का नाही. गांडूळ काय करते, जमीन भुसभुशीत करते. मग जमीन भुसभुशीत झाली की हवा त्याच्यातली आर्द्रता कोरडी होते आणि भरपूर प्रमाणात उत्पादन भेटणार आहे आपल्याला. हे बरेचसे उपयोग आहेत. परत हा नेरिस जो आहे हे पाण्यामध्ये राहणार, याचा काही तिकडं आहे, ॲक्वाटिक ॲनिमल आहे तो छोटा. आणि काही जे आहेत काही प्राण्यांच्या सुद्धा शरीरावरती पण बाह्य परजीवी आहेत, बाहेरल्या बाजूला असतात, आतमध्ये नाही. आपले जे ओवा वगैरे असतं का, लिकावा, जू, ते त्या पद्धतीचं बाह्य परजीवी. आणि आतमध्ये जंत वगैरे, ते 2 ग्रुप होते बघा काल पाहिला पण, अंतपरजीवी. कालचे 2 ग्रुप काय होते, प्लॅटी हेल्मेंथिस
ते काय आतमध्ये जाऊन राहत होते. हे काय सांगितलेलं आहे ह्याचं हे उदाहरण लक्षात ठेवायचं. गांडूळ आहे, जळू आहे, लीच म्हणतो आपण त्याला, आणि नेरीस हे त्याचे उदाहरणं आहेत. खूप स्लो चाललोय, दररोज 2-2 घ्यायला लागलोय बघा आपण. काही अडचण नाही, काही समजत नसेल तर विचारा. आता पुढे सांगितलंय, हे तर सांगितलंच की आपण. गांडूळा शेतकऱ्याचा मित्र कावर म्हणतात, तर त्यानं जमीन भुसभुशीत करतय. जमीन भुसभुशीत झाल्यामुळे काय उत्पन्नामध्ये वाढ होते, त्याच्यामुळे काय आपण त्याला शेतकऱ्याचा मित्र असं 2-3 जेवढ्या मार्काला विचारले त्या अनुषंगानं ते विचारायचं आहे. हा हो, हे आता जळू पाळायला लागलेले आहेत, त्याचं पालन, कारण एवढं मोठं महत्व आहे त्याचं. आयुर्वेदिक आलं का लक्षामध्ये. आता हे शेतकऱ्याचा मित्र म्हणतात गांडुळाला, हे सुद्धा सांगितलं, आणि जळूचं सुद्धा सांगते आयुर्वेदात का उपयोग आहे. आता पुढे जे आहे, पुढचे जे फायलम आर्थ्रोपोडा, आर्थ्रोपोडा फायलम संधिपाद. या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झाली उपांगी असतात, म्हणून याला संधिपाद प्राणी. या आर्थ्रोपोडा गटाला संधिपाद का बरं म्हणायचे आहे. आता संधी, मराठीची मुला तुम्ही ग्रामर, मराठी लँग्वेज मध्ये संधी आहे का नाही तुम्हाला, ग्रामर संधी सोडवा. ग्रंथालय, ग्रंथा आलय, ग्रंथ प्लस आलय, पुस्तकांचं घर. परत असे बरेच संधी म्हणजे काय, त्याचा विग्रह करणे, संधीचा विग्रह वाटतं की विग्रह करा. बरेचसे आहेत तसे. अशा पद्धतीनं मग ती संधी जसा विग्रह होतो त्या पद्धतीने तर काय करायचे, आपला ह्याचं जे शरीर आहे, छोट्या छोट्या ज्या पद्धतीनं संधी जोडून एक शब्द तयार होतो का नाही, त्या पद्धतीने संधी किंवा ते उपांग आहेत त्यांना 2-2 शब्द, जसे 3 शब्द एकत्र येऊन एक शब्द बनत होता, आणि त्याचा विग्रह जर केला बाजूबाजूला सेपरेट होत होतं. तसं ह्यांचे जे शरीर आहे आर्थ्रोपोडा संधिपाद प्राण्यांचं, काय त्यांची उपांगी आहेत. का काढायला लागला डायग्राम संतोष, पुन्हा काढ, अजून आहे की क्लास, जाऊन बसा तिकडे. संधिपाद का बरं म्हणतो, तर छोट्या छोट्या भागामध्ये विभागणी झालेली आहे, स्टेप केल्या त्यांच्या उपांगी आहेत, ऑर्गनचे काय एक स्टेप आहेत, स्टेप बाय स्टेप, म्हणून त्यांना आपण संधिपाद आर्थ्रोपोडा हा फायलम गट म्हणतो. पुढे सांगितले, पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे, म्हणून संधिपाद प्राणी संघ हा या प्राण्यामध्ये सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे. म्हणजे हे जे प्राणी आहेत आपल्या मानवाशी रिलेटेड आहेत, आपल्या दैनंदिन जीवनाशी, मग ते पाण्यामध्येही राहतात आणि पर्वतावरही राहतात, जमिनीवरही राहतात, सगळीकडे यांचं वास्तव्य आहे. आणि जेवढे काही वर्गीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोण्या गटामध्ये विभागणी झालेली आहे, तर या संधिपाद मध्ये. मग हे प्राणी जे आहेत महासागरात बी आहेत, उंच पर्वत, म्हणजे जिथं जिथं वस्ती स्थान आहे, जिथं जिथं ऍटमॉस्फिअर आहे तिथे या प्राण्यांचं वास्तव्य आहे. बाकीचे प्राणी थोड्याफार प्रमाणात आढळत होते, पण हे भरपूर प्रमाणात आढळतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय आहे, सत्य देहगु आहे, सत्य म्हणजे खरी, आणि द्विपार्श्व संमित, ह्याचं सुद्धा द्विपार्श्व, सगळ्यांचं एकसारखंच आहे बघा. काही जणांच आर्य संमिती आहे. फक्त द्विपार्श्व संमित म्हणजे काय, एका अँगल मधून जर कट केलं तर बरोबर काय होणार, ते 2 भागामध्ये विभागलं जाणार आहे. तर ते खंडीभूत ही असते, खंडीभूत याच्या अगोदरच्या खंडीभूत सेगमेंट. परत यांच्या शरीराभोवती कायटिन युक्त बाह्यकंकाल, कायटिन, आता कायटिन शब्द गेला असेल बघा, मला वाटतं 7वी-8वीलाच कायटिन शब्द आहे. ते प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना जे आहे क्लासिफिकेशन एलिमेंट, कायटिन, CHITIN, कायटिन. कायटिन ही एक शुगर आहे, एक शुगरचा मॉलिक्युलच आहे, जे की पेशीच्या भोवती, बाह्यकंकाल म्हणजे स्केलेटन जे आहे शेवटचं बॉडीचं, बाह्यकंकाल म्हणजे हो सापळा आहे, त्याच्या एक्झोस्केलेटन सगळ्यात शेवटच्या लेअर मध्ये ते असते आपलं कायटिन. कायटिन एक शुगर आहे आणि हे जे शरीराला आधार देण्याचं काम करत असते. हे कायटिन लक्षात ठेवायचं. कोण्या प्राण्यांच्या शरीराभोवती आहे, या आर्थ्रोपोडा प्राण्यांच्या, म्हणजेच आपल्या संधीय प्राण्याच्या. परत उदाहरणे याची जात खेकडा आहे, कोळी आहे, विंचू आहे, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी. मग बघा हे सगळेच प्राणी काही पाण्यामधले आहेत, काही जमिनीवरती आहेत, काही वाळवंटामधले आहेत, दगडावरती राहत आहेत, आहे का नाही, सगळीकडेच यांचं असं
वस्तीस्थान आहे. म्हणून सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर आढळून येणारा कोणता गट आहे, तर आपला हा संधिपाद गट आहे. पाण्यातही आहे, जमिनीवरती आहे, पर्वतावरती आहे, डोंगर, दऱ्या, नद्या, नाल्या, सगळीकडे खेकडे, कोळी घरामध्ये राहतो बघा ते विणतोय, रेशिमाचे किडे, असे जे जे कोणी आहेत ते सगळे या गटामध्ये मोडत असतात. म्हणून सगळ्यात मोठा गट कोणता आहे आपल्या सगळ्या प्राण्यांच्या मध्ये, तर आपला संधिपाद गट हा. त्याच्यामध्ये कायटिन महत्वाचा बघा. कायटिन कोणत्या वर्गाच्या प्राण्यांच्या शरीराच्या भोवती एक्झोस्केलेटन मध्ये असते, बाह्य कंकालामध्ये. तर आपण संधिवात प्राणी जेवढे आहेत तेवढ्याच्या कायटिन, कायटिन ही एक शुगर आहे, शुगरचा मॉलिक्यूल आहे, ते त्यांच्या शरीराच्या बाहेर असतं. सगळ्याच प्राण्यांच्या शरीराच्या बाहेर कायटिन ही एक शुगर असते, साखर आहे. अशा पद्धतीनं आता इथं सुद्धा काही प्रश्न बघायच्या खाली, हे सगळे उदाहरण आहेत त्यांचे. संधिपाद संघातील कीटकांपासून मानवाला होणारे फायदे आणि तोटे काय. तर आपण पकडले आता इथे एवढेच उदाहरण घेऊया आपण. आपल्याला काहींचाच फायदा आहे, काही उपद्रवी सुद्धा आहेत. मग काय असेल, फुलपाखरू, मधमाशी जे आहे आपला मध वगैरे पुरवणार आहे, त्याचा फायदा आहे. विंचू काय करेल, दंश करणार आहे, त्याचा तोटाच आहे आपल्याला. परत हे जे काही आहेत झुरळ वगैरे, पतंग, कीटक वगैरे आहेत, काय कपडे फाडतील आपले. पण ह्याच्यामध्ये रेशीम किडे वगैरे कापड उद्योगामध्ये, कापड निर्मितीमध्ये उपयोगाला येणार आहेत, त्याचे मग ते पाळले जातात. परत मधुमक्षिका पालन केलं जातं मधासाठी. असे बरेचसे इंडस्ट्रीयल उपयोग सुद्धा आहेत आणि काही तोटे सुद्धा आहेत. मग झुरळ असतील, हे विंचू असेल, हे आपल्याला हार्मफुल आहेत त्याच्यामध्ये असणारे. गोम वगैरे काही उपयोगाचे नाहीत आपल्याला, त्रासदायकच आहेत. मग त्याच्यामध्ये उपयोगाचे कोणते आहेत आणि फायदे कोणते, तोटे कोणत्या प्राण्यापासून, ते दोन दोन पॉईंट सांगायचे. पुढे आहे, या संघातील प्राण्यांपैकी सर्वात कमी आणि सर्वात जास्त आयुष्यमान असलेले प्राणी कोणते. तर आता सगळ्यात कमी जे एक दिवसात 15 तासाचं आयुष्य बघा, एक आळी असते. आणि सगळ्यात मोठं जे आयुष्यमान असलेलं प्राणी आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं, तर आपला झुरळ जो आहे किंवा कोळी, माहिती का ते असं ते जाळविनत नाही का उगं कोपऱ्यामध्ये, ते सुद्धा 15 वर्ष 20 वर्ष आयुष्यमान आहे बघा त्याला. मग ते आर्थ्रोपोडाच कीटकच आहे, एक प्रकारचा प्राणीच आहे तो सुद्धा. परत अन्नासाठी फक्त याच संघातील कीटक हे प्राणी मानवाबरोबर थेट संघर्ष करत असतात, असं का म्हटलंय, कारण बाकीचे जे प्राणी आहेत जास्तीत जास्त काय होते, आता ह्याच्या अगोदरचे गट काहीतरी पाण्यामध्येच राहणार होते, स्पंजेस होते, किंवा शरीराच्या आतमध्ये होते, किंवा शरीराच्या वरती. आता हे जे आहेत मानवाच्या सहवासातले आहेत, झुरळ, विंचू, हे पैसा, गोम वगैरे सहवासात का नाही, आपल्याशी कॉम्पिटिशनच करायला लागल्यात की आपले काय कपडे कातरतील, परत आपलं धान्य हे करतील, आपलं धान्यच घेणार की झुरळ वगैरे लागला, आपलं अन्न पदार्थ खातील त्याच्यावर जाऊन. म्हणजे आपल्याशी त्यांचं कॉम्पिटिशन आहे, संघर्ष चालू आहे. कारण ते आपल्याशी सतत सानिध्यात आहेत, हे राहणारे प्राणी आहेत, जमिनीवरही राहतात, पाण्यामध्ये आहेत. आपण घरामध्ये ठेवलेलं अन्न असतील, कपडे असतील, ते कुरतडतील, त्यांचं ते शोषण करतील, अशा पद्धतीचं काम. हे 2-3 पॉइंट आहे याच्यामध्ये जे आहे. याच्यामध्ये कायटिन काय हे सुद्धा सांगितलं वाटतं मला, हे कायटिन इथं आले की, हे कायटिन म्हणजे काय हे लिहूया आपण, बाकीचं येते तुम्हाला ते घरी लिहा. फक्त आता इथं काय करा, कायटिन म्हणजे काय. कायटिन काय, आपल्या आर्थ्रोपोडा प्राण्यामध्ये काय सगळ्यात एक्झोस्केलेटन जे असते कंकाल त्याच्यामध्ये दिसतं. कायटिन म्हणजे काय लिहा, आहे कायटिन असं टाका हेडिंग, कायटिन कुठं, आर्थ्रोपोडा. फक्त काय करा, आर्थ्रोपोडा म्हणून टाका, फायलम आर्थ्रोपोडा, संधिपाद प्राणी, संधिपाद प्राणी संघ. कायटिन कॉन्सेप्ट महत्वाची आहे, बऱ्याच जणांना समजत नाही. कायटिन हे बघा इथं आहे, कायटिन, कायटिन युक्त बाह्य कंकाल असते. व्हॉट इज मीन बाय कायटिन, CHITIN, कुठं गेलं कायटिन, इथे ह्या पॉइंट मध्ये कायटिन. मग कायटिन काय उग पोपटपंची करायचं का, कायटिन जर कळत नसेल ते समजण्यासाठी सुद्धा अवघड आहे. महत्वाचं सगळ्यात 8वीला होतं कायटिन, बॅक्टेरियामध्ये. लिहा, कायटिन म्हणजे, कायटिन म्हणजे एक प्रकारचा
एक प्रकारचा कायटीन म्हणजे एक प्रकारचा शुक्रोज रेणू आहे. शुगरचा एक साखरच आहे. शुक्रोज रेणू आहे. शुक्रोज रेणू आहे. जो की संधिपाद प्राणी संघातील हा ऑनलाईनची मंडळी प्रणिता ओम हे लिहायचं आहे. मग तुमच्या काय कन्सेप्ट असतील ते सांगूया. अगोदर लिहा. कायटीन अतिशय महत्वाचा 2019 ला प्रश्न पडलेला होता. टिपा लिहा. कायटीन एवढं दिलं होतं. बरेच ना कायटीन, अरे बापरे कायटीन म्हणजे काय, कन्सेप्टच क्लिअर नव्हती. बऱ्याचशा शिक्षकांनी चुकीचं सांगितलेलं होतं परीक्षेमध्ये सुद्धा. कायटीन शॉर्ट कन्सेप्ट 2 मार्काला आलेली होती. लिहा कुठपर्यंत लिहिलं तुम्ही. कायटीन जो की संधिपाद प्राणी संघातील प्राण्यांच्या शरीराभोवती असणाऱ्या बाह्य कंकाल एक्झोस्केलेटन इंग्लिश मध्ये. बाह्य कंकाल म्हणजे कंकाल माहिती आहे का तुम्हाला. कंकाल म्हणजे सापळा हाडाचा, त्यांच्यावर सगळ्यात शेवटचा लेअर आहे हे आपला कायटीनचा. कायटीन म्हणजे बाह्य कंकाल असते. यामुळे कशामुळे. कायटीनमुळे काय काय होतंय. यामुळे संधिपाद प्राणी संघातील प्राण्यांना उडण्यासाठी पोहण्यासाठी मदत भेटते. हे जे प्राणी आहेत सगळीकडेच आहेत. अँफिबियन्स आहेत, ॲक्वाटिक आहेत, अल्सो सगळीकडे त्यांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणावर मोठा आहे. म्हणून का कायटीन मदत करते त्याला. परत लिहा. पेशींना आधार देण्याचं काम सुद्धा कायटीन करतं. कायटीन. स्केलेटन म्हणजे सापळा, हाडांचा सापळा माहिती आहे. ठीक आहे. वेगळी कन्सेप्ट आहे. बऱ्याच वेळा परीक्षेत विचारली गेलेली आहे. समजत नाही. संधिपादशी कायटीनचा संबंध. संधिपाद प्राण्यामध्येच कायटीन असते. आता जळू या प्राण्यांचे एक लिहा. जळूच थोडस देऊया. गांडुळाचं माहिती आहे, बऱ्याच वेळा गेला प्रश्न. पार 5वी 6वी पासून हेच ऐकत आले. गांडूळ शेतकऱ्याचा वर्मा मित्र आहे. अर्थवर्मा इज द बेस्ट फ्रेंड ऑफ फार्मर. आता लिहा याच्यामध्ये जळू असा टाका क्वेश्चन. जळू या प्राण्याचा आयुर्वेदामध्ये कसा उपयोग होतो. जळू या प्राण्याचा आयुर्वेदामध्ये कसा उपयोग होतो. लिहिला का प्रश्न. आता उत्तरामध्ये लिहा. जळू हा प्राणी बाह्य परजीवी असतो. बाह्य परजीवी म्हणजे बाहेरल्या बाजूला शरीराच्या बाह्य परजीवी असतो. त्यामुळे तो रक्त शोषण्याचं काम करतो. त्यामुळे तो रक्त शोषण्याचं काम करतो. ज्या व्यक्तींमध्ये संधिवात, सूज, परत रक्तदाब, रक्त शोषल्यामुळे, रक्तदाब लिहिलो का, रक्त शोषल्यामुळे रक्ताचं प्रमाण
व्यवस्थित केलं जातं. व्यवस्थित केलं जातं. म्हणून जळू हा वैद्यकीय दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा कीटक आहे. म्हणून जळू हा किंवा त्याचे उपयोग आहेत सांगा आयुर्वेदामधले. एवढे सारे उपयोग या रोगावरती चालते. ब्लड प्रेशर कमी करणे, रक्तदाब आहे का नाही, कारण ते रक्त शोषून घ्यायला लागले, प्रवाह कमी कर रक्ताचा. संधिवात असेल ती कमी करून जाईल रक्त, तिथलं काय डॅमेज झाल्यामुळं किंवा साठल्यामुळं खराब रक्त ते शोषून घेणार आहे. मग ते फिरवलं जातं अंगावरती, जिथं जिथं वात आहे, सूज आहे. आणि हा कीटक अतिशय त्याची पालन सुद्धा चालू आहे, जळू पालन मोठ्या प्रमाणावरती. पंचकर्मामध्ये सुद्धा या जळूचं महत्व आहे. शोषल्यापासून पुढे सांगू काय? शोषल्यापासून, रक्त शोषल्यापासून का? बर, रक्त शोषल्यामुळे रक्ताचं शरीरामधील प्रमाण, रक्ताचे शरीरामधील प्रमाण, रक्ताचे शरीरातील प्रमाण व्यवस्थित होते, म्हणजे रेग्युलेट होते, ते व्यवस्थित येते. अशा प्रकारे हे आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याचा उपयोग आहे. म्हणून त्याचे पालन सुद्धा केलं जातं. आता लिहू शकता तुम्ही म्हणाव, काही अवघड नाही. आता त्यांची उदाहरण लक्षात ठेवायची आहे. संधिपात गटामध्ये काय सगळ्यात मोठा संधिपात गट आहे आर्थ्रोपोडा. मग काय खेकडा आहे, कोळी आहे, विंचू आहे, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी हे सारे गटामध्ये. आता ह्याच्यापेक्षा जर वेगळं आलं तर तुम्ही काय म्हणता मग? ते नाही नाही एवढं दिलं एवढेच आहेत का? नाही, या सारखे क्लासिफिकेशन कशासाठी केले आपण? म्हणजे याचे जे कॅरेक्टर दाखवतात, आता खेकड्यासारखे, कोळीसारखे जे जे प्राणी आहेत ह्याच्यामध्येच. आता ह्याच्यामध्ये पतंग दिले नाही, ते कीटकच आहे पतंग, ते सुद्धा ह्याच्यामध्येच मोडते. मधमाशी सारखंच आहे की. झुरळासारखे अजून काही कीटक आहेत छोटे मोठे, त्यांची बॉडी तशीच आहे, पंख असतात, माशा सुद्धा असतात पंखाच्या, ते सुद्धा याच गटामध्ये येणार. आता म्हणजे स्ट्रक्चर फक्त आपण काय करतो, काही प्राण्याचं वैशिष्ट्य तसं आहे. आता पक्षी म्हणलं का उडतायत, अंडी देत आहेत, घरटी बांधतात, हे जे वैशिष्ट्य आहेत सगळं काय त्याच्यामध्ये काय अपवाद असतील, काही घरटी बनवत नसतील, पण मेन म्हणजे कॉमन काय आहे, सगळे वैशिष्ट्य एकसारखे आहेत. ते जे दाखवणारे प्राणी आहेत त्याच्यामध्ये म्हणतो. मग ह्याच्यामध्ये काय मधमाशी तर आले का? मधमाशी आलेला आहे, फुलपाखरं आलेले आहेत. मग त्याच्या गटामध्ये जे जे मग पतंग असेल, कीटक असतील त्याच्या प्रकारचे, उडणारी माशी असेल, हे याच्यामध्येच मोडणार आहेत. मग गोम आलेला, मग गोम सारखे बरेचसे प्रकार आहेत, गांडुळासारखे बरेचसे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मोडत असतात. ठीक आहे, अशा पद्धतीनं टाइम झाल्या का पुढचं घेतलं तर होणार नाही. आता उद्या तुम्ही काय करायचे घरी, आता आपलं लिहित देत बसल्यामुळे वेळ होणार आहे. कालचं लिहिलं का ते म्हणलेलं दोन्ही गटाचं? आता आज ह्या दोन गटाचं, वलई प्राणी संघ, संधिपात प्राणी संघ, आलं का लक्षामध्ये? आर्थ्रोपोडा, या दोन्ही गटाचं त्याचे एक्झाम्पल, हे आपण महत्वाचे महत्वाचे प्रश्न तेवढे दिलेले आहेत, बाकीचे तर आहे. लिहा बघा ते, म्हणजे ते नोट्स होतील तुमच्या मनानुसार. कायटिन त्याच्यामध्येच आहे, कायटिन म्हणजे आर्थ्रोपोडा. ठीक आहे, चला. हो लिहायचं आहे. का म्हणायला लागली प्रणिता? थांबा थांबा, काय क्लास घेऊ अजून? नाही, आमचा आता दुसरा क्लास चालू होतोय, इंग्लिश मिडियमच्या आल्यात बघा मुलं बाहेर, पेपर आले आहेत. आपला सिलेबस बरोबरच चालू आहे की, शाळेच्या पुढे आपण चालतंय. ठीक आहे, घेऊया, स्लो चालू आहे आपण. समजल असेल असं बी काय उग वाचून दाखवलं तर पाठ होणार आहे 2 दिवसामध्ये, पण आपण स्लो चाललोय कशामुळं, ज्या ज्या काही कन्सेप्ट अवघड आहेत. निखिल, अरे घाई करू नको की झालं की सोडायचं. पाऊस पडायचं आधी काय फिरतात ते, नकट्या नकट्या म्हणतात. आता तुमच्याकडे कोणता शब्द आहे बघा, ज्या ज्या भागामध्ये बोली भाषेमध्ये. मग ते पेपर देऊया. आता आज उशीर झाला मला याला गावाकडून, सकाळी आलोच नव्हतो, लय पाणी, इकडून आला मी या मार्गे, पाऊस चालू आहे त्याच्यामुळे पेपरला लेट झाला तपासून द्यायला. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, कोणत्या भागामध्ये वेगळं म्हणत असतील, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, फुलपाखरू, मधमाशी या टाईपच आहे. मग त्याच गटामध्ये येणार आहे संधिपाद. मग आपण असं नाही की फक्त एवढेच घेत आहेत, आपण इत्यादी सांगितलं